नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. नवराष्ट्राच्या या विशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अतिशय दुःखद अशी घटना म्हणजे काल अहमदाबादमध्ये झालेला अपघात. 265 जणांचा मृत्यू. त्यामध्ये आपण बघितलं की केबिन क्रू सह सगळे प्रवासी जे होते त्यामधला एक प्रवासी केवळ वाचलेला आहे. अतिशय हृदयद्रावक म्हणता येईल अशी ही घटना. या अपघातानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यामध्ये जी आजच्या बुलेटिनमध्ये आपण चर्चा करणार आहोत ती तांत्रिक बाबींची. मुळात बोईंग हे विमान खरंच प्रवासासाठी सुरक्षित होतं का, इथपासून ते वेगवेगळ्या नेमकी चूक कोणाची किंवा तांत्रिक नेमक्या काही दोष होते का, अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा होती. वेगवेगळ्या थिअरीज येणार. अर्थातच यासाठी AAIB किंवा अनेक ज्या एजन्सीज आहेत, DGCAच्या एजन्सीज आहेत, हे सगळे अधिकारी तिथे आहेत आणि तपास होईल. तर ब्लॅक बॉक्स सुद्धा जो असतो तो सापडल्याचं आजच वृत्त आलेलं आहे. आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी नितीनजी देशपांडे, जे एव्हिएशन इंडस्ट्रीचे त्यांना तज्ज्ञच म्हणावं लागेल, कारण 1987 पासून ते या क्षेत्राशी संबंधित आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी मोठमोठ्या पार पाडलेल्या आहेत. त्यांच्याकडनं आपण याबद्दलची सगळी तांत्रिक माहिती जी आहे स्टुडिओमध्ये. मुळात आपण सुरुवात करूया ती कालच्या अपघातापासून, कारण काल त्या विमानामध्ये म्हणजे बोईंगचं जे हे 7878-8 ड्रीम लायनर हे जे विमान आहे, म्हणजे 3 आहेत त्यातले, 8, 9, 10, तर हे ड्रीम लायनर आहे. याबद्दल जेव्हा बघितलं तेव्हा एका वृत्तसंस्थेने बातमी अशी दिलेली आहे की तिथल्या 3 मोठ्या कर्मचाऱ्यांनी या विमानाच्या सुरक्षेबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले होते कंपनीकडे आणि त्यानंतर त्यांना ते फारसे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही दिलं वगैरे, या गोष्टी अर्थातच पुढच्या आहेत. या विमानाबद्दल तुम्ही काय सांगाल, तांत्रिकतेबद्दल काय सांगाल, आणि नंतर आपण अपघाताचा जो भाग आहे त्याकडे येऊया. पहिल्यांदा मी सांगेल की बोईंग या कंपनीचे अनेक प्रकारचे विमान आहेत. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की याच्याबद्दल काही चर्चा झाली होती, तर 737 मॅक्सचे जे ऍक्सिडेंट झाले होते काही वर्षांपूर्वी, ज्याच्यात मलेशियामध्ये काही झालेले होते आणि याच्यात, तर त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आला होता की एकंदरीतच FAAनी पूर्णपणे ती बोईंग फ्लीटच त्याला ग्राउंड झाली होती. 737 मॅक्सची भारतात सगळ्या प्रकारची विमानं ग्राउंड झाली होती. त्यानंतरच्या चौकशींमध्ये काही जणांची इंटरव्ह्यू घेताना त्यांच्या लक्षात आलं की इथे टेक्निकल गोष्टींना कदाचित फार महत्व दिला जात आहे की नाही अशी शंका उपस्थित केली गेली आणि क्वालिटी हा एक मोठा इन्ग्रेडियंट त्यांना असं आलं की इथे ओव्हरलुक होत आहे की काय. तर त्या प्रकारे त्यांनी, पण हे सगळ्याच विमानांना सगळ्याच पार्ट्स बद्दल होतं का हे आतापर्यंत छाती ठोकपणे कोणी सांगू शकणार नाही. ते फक्त अथॉरिटीजच सांगू शकते. आपण एवढंच म्हणू शकतो की 737 आणि आता 787 च्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे. 787 ड्रीम लायनर जे आहे 2013 पासून प्रोडक्शन मध्ये आहे आणि अजूनही प्रोडक्शन मध्ये, आणि याचे इंजिन्स आणि याच्या एकंदरीत टेक्नॉलॉजी एव्हिओनिक्स आहे हे फार उच्च स्तराचं आहे. त्यामुळे त्या विमानाबद्दल आता अशी क्वालिटीची शंका घेणं, तसं पहिलं तर 73 ड्रीम लायनरचे ऍक्सिडेंट्स किंवा रेट ऑफ इन्सिडन्स हा फार कमी आहे. तर त्यामुळे त्या विषयावर आता आपण बोलणं, जे अथॉरिटी असतील ते जास्त चांगलं. पण एक मुद्दा असा आला होता त्यावेळेला की बोईंग ही कंपनी इज ड्रिव्हन बाय फायनान्स और इज ड्रिव्हन बाय इंजिनिअरिंग, हा एक प्रश्न होता. आणि त्याच्यातून हे काही प्रश्न आले की when the finance people lead the company they have different approach to the probably, and when engineering person leads could be different. So that was a म्हणजे तो एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा होता आणि तो हायलाइट केला गेला त्या चौकशीमध्ये. एवढंच मी सांगेल. कालचा जो अपघात आहे त्याची जर आपण एकंदर हे बघितली तर हेच विमान, जे विमान कालचं अपघातग्रस्त झालेलं आहे त्याचं अक्षरशः सांगाड्यामध्ये रूपांतर झालेलं आहे असं म्हणावं लागेल. ते दिल्लीहून अहमदाबादला काही तासांपूर्वीच आलेलं होतं. तिथे आतमधले प्रवासाचे जे व्हिडिओ, अर्थात ते जे टेक्निकल त्यांनी मुद्दे दाखवलेले ते वेगळ्या स्वरूपाचे आहेत. त्याचा इंजिनशी आपण संबंध जोडण्याचं मुळीच कारण नाही. पण या नंतर सुद्धा जी एक सगळ्या टेक्निकल आणि सेफ्टी याच्या दृष्टीने चेकिंगची प्रक्रिया असते, तपासणीची प्रक्रिया असते, ती नेमकी काय असते, आणि टेक्निकल ग्राउंड स्टाफ
हो. शिवाय क्रू आणि पायलट, फ्लाईट ऑफिसर मेन, या सगळ्यांना कुठली कुठली माहिती आहे जी घेतली जाते, दिली जाते, कुठल्या कुठले टिकमार्क केलेले असतात सगळे ते बॉक्सेस? बरोबर. आता जेव्हा दिल्लीहून विमान अहमदाबादला निघालं असेल हम्म. तेव्हा त्याचं पूर्णपणे एक चेकिंग थरो झालेलं असेल आणि हा जो अहमदाबादचा होता हा ट्रान्झिट हॉल्ट म्हणता येईल, कारण हा लेओव्हर होता काही तासांसाठी आणि तिथून पुढे जाणार होता. तर इथे सुद्धा जो इंजिनियर ऑन ग्राउंड असेल त्याचे जे काही चेक्स असतील ते नक्कीच केले असतील, आणि ती एक चेकलिस्ट आहे, ट्रान्झिट चेकलिस्ट आपण ज्याला म्हणू शकतो, ती चेकलिस्ट आहे, ती पूर्ण केल्या जाते. शिवाय आधीचा पायलट किंवा जो क्रू असेल, हेच दोघं असतील किंवा आधीचे असतील, तर ते आढळलेला एखादा दोष हे सांगतात, लिहितात सुद्धा, आणि त्यानंतर त्याच्यावरचं जर का रेक्टिफिकेशन करायचं ते सुद्धा केलं जाऊ शकतं. मला असं वाटतं याच्यात कुठेही जर का झालं असेल, असं काही लिहिलं गेलं असेल तर नक्कीच त्याच्यावर अटेन्शन दिलं गेलं असेल, आणि त्याच्यानंतर पूर्ण थरो चेकिंग होऊनच हे विमान पुढे जातं, हे निश्चित आहे. आणि त्यासोबत पायलट सुद्धा ऍक्सेप्टन्स करतो विमानाचा, की प्रत्येक फ्लाईट नंतर पुन्हा त्याला जर का मागच्या पायलटने काही लिहिलेलं असेल तर हा दुसरा पायलट पुन्हा एकदा ते बघतो, त्याचं रेक्टिफिकेशन होतं, आणि जर का नील डिफेक्ट असेल तर तो ऍक्सेप्ट करतो, आणि त्याला जर का काही वेळेवर आढळलं तर ही हॅज अ राईट टू रिजेक्ट द फ्लाईट इव्हन. त्यांना जर का असं वाटलं की फ्लाईट सेफ्टीच्या दृष्टीने योग्य नाही तर ते नाही म्हणू शकतात, इथपर्यंत पायलट्सकडे ती अथॉरिटी आहे त्यावेळेला. त्यामुळे मला असं वाटतं की हे चेक्स झाले असतील नक्कीच. आता कुठला ऍक्सिडेंट म्हटला की त्याच्यामध्ये 2-3 एलिमेंट्स इन्व्हॉल्व्ह होतात. एक तर म्हणजे मशीन, एक तर म्हणजे ह्युमन, आणि दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंट. अर्थातच. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये तर मशीन आणि ह्युमन एरर, एन्व्हायरमेंट मध्ये आपण आता एवढंच म्हणू शकतो, मेट्रोलॉजिकल काय त्याचे डिटेल्स असेल त्या एअरपोर्टवरचे तेवढेच, पण असा काही सडनली हेल्स्टॉर्म झालं किंवा वादळात असं काही नव्हतं. त्यामुळे एन्व्हायरमेंट हा कदाचित फॅक्टर याच्यातून थोडंसं बाजूला सारता येईल. पण मशीन आणि ह्युमन हे दोन इन्व्हॉल्व्ह आहेत, आणि ह्या प्रकारच्या मशीन्स ज्या आहेत याच्यामध्ये रेग्युलरली फ्लाईट डाटा अनालिसिस हे केलं जातं. म्हणजे क्विक ऍक्सेस रेकॉर्डर ज्याला म्हणतात ते सुद्धा डाउनलोड होतं प्रत्येक फ्लाईट नंतर. अनेक आता हे ज्या प्रकारचं इंजिन आहे त्या इंजिन मॅन्युफॅक्चररकडे हा सगळा डाटा रेग्युलरली जात राहतो. त्यामुळे शंका घेण्या इतपत इमिजिएटली असं काही वाटत नाही की आपण त्याच्यावर काही भाष्य करू शकू. जोपर्यंत DFDR मधले पॅरामीटर्स कोणाला कळणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की योग्य होणार नाही आता. बरोबर. आता आपण एकदम फ्लाइंगच्या प्रक्रियेकडे जाऊया, की जेव्हा एखादं विमान उड्डाण करायचं असतं, आता यामध्ये जर फ्युएल म्हटलं तर 1,28,000 म्हणजे 100,000 kgs ची कॅपॅसिटी आहे असं म्हणू आपण, डिपेंडिंग ऑन द थिंग्स 120 राईट किंवा 100 जे काय असेल. करेक्ट. तर ते होतं म्हणाले. नंतर नेमकं तिथे काही झालं का नाही माहिती नाही, त्यामुळे आता त्यावर बोलणं योग्य नाही. जेव्हा फ्लाय करायचं असतं तेव्हा टेक ऑफच्या आधी काय नेमकं किती त्याला रनवेवर पळवायचं, काय ह्याचं सगळं काय ATC-2 हे क्लिअरन्सेस देताना कुठले कुठले पॅरामीटर्स बघितले जातात? कारण या पर्टिक्युलर विमानाबद्दल आपण जर बोलायचं झालं, काल जे अपघातग्रस्त झालं त्याबद्दल, तर उडल्यानंतर 50 सेकंद ते 1 मिनिटाच्या काळातच तो अपघात झालेला आहे. बरोबर आहे. तर ह्यामध्ये असं असतं की फ्लाईट प्लॅनिंगची जी एक प्रोसेस असते, म्हणजे हे विमान जर का अहमदाबादहून लंडनला जाणार असेल तर त्या दृष्टीतून त्यांचा जो फ्लाईट प्लॅन असेल त्याप्रमाणे लागणारं फ्युएल, असलेलं लोड आणि त्या अनुषंगाने घेतलेलं फ्युएल हे आधीच कॅल्क्युलेट होतं. त्याचं लोड अँड ट्रीम शीट तयार केलं जाते, इन्क्लुडिंग पॅसेंजर्स आणि बॅगेज हे सगळं करून. आणि जेव्हा पायलटला माहित असतं की आपल्याला ह्या टेम्परेचरला इतका रनवे लेंथ लागणार आहे, बरोबर, तर फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की पुण्याचं एअरपोर्ट रनवे लेंथ कमी आहे पण अहमदाबादची जास्त आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सफिशियंट रनवे लेंथ आहे, अवेलेबल आहे. त्यामुळे हे जेव्हा स्टार्ट पॉईंट पासून जातं ते डिस्टन्स आधीच त्याला दिलेलं असतं. आज सिस्टम्स इतक्या ऍडव्हान्स आहे की तुम्हाला कळतं, आणि पायलट सुद्धा त्याच्यावर तुम्हाला किंवा को पायलट हा त्यांना सांगतो की या स्पीडला आपल्याला रोटेट करायचं आहे आजच्या लोड अँड ट्रीमच्या भरोशावर, त्यामुळे ते करतात. बरोबर. त्यामुळे हा जेव्हा रोटेट झालं विमान ते सांगितलेल्या एअर स्पीडवर नक्कीच रोटेट झालेलं असेल, पण एकदम पुढे काय झालं हे 30 सेकंद आणि 1 मिनिटाचा जो खेळ आहे तो आता करणं कठीण होईल. मग त्यानंतर जेव्हा मेडे कॉल दिलेला होता असं म्हणतात, तर कुठल्या कुठल्या प्रकारचे, म्हणजे SOS कॉल, पॅन कॉल, मेडे कॉलचा अर्थ? आता सिस्टम्स खूप ऍडव्हान्स झाल्यात. आपण खूप आधी SOS वगैरे म्हणायचो, सेव्ह अवर सोल वगैरे. मेडे ही अजूनही टर्मिनॉलॉजी यूज केल्या जाते जेव्हा की
इट इज ॲज गुड As ॲज good माय as- सोल. राईट सो मे डे ही की आय हॅव नो अदर रिस्क्यू मी. राईट आय हॅव लॉस्ट कंट्रोल इन दॅट काइंड ऑफ थिंग. करेक्ट सो करेक्ट तो एक मेडे अगदी शेवटचा असतो जेव्हा पायलटला माहित असतं की त्याच्या हातात आता काही उरलं काही नाही. उरलेलं नाही. पण इथे हा क्षणच असा होता की त्यांना डिसिजन मेकिंग करायला सुद्धा तेवढा वेळच नव्हता. म्हणजे जर का ते आज 10,000 फूट 15,000 फूट किंवा 25,000 फूटवर काही असतं तर त्यांना कदाचित मिनिटा 2 मिनिटाचा वेळ मिळतो टू डू द थिंग्स ऍज पर द इमर्जन्सी प्रोसिजर्स. म्हणजे विमान सुद्धा सिंगल इंजिन टेक ऑफ सुद्धा करतात विमानं बरोबर वेळ आली तर ते सुद्धा पायलटचं ट्रेनिंग. आणि हे सगळे पायलट जे आहेत हे रेग्युलरली चेक्स मधून जातात. त्यामुळे मला असं वाटतं की अनफॉर्च्युनेट जो काय झालं मिनिटाभरात काय झालं असेल आणि दोन्ही इंजिन ऍट अ टाइम सीज होणं ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस असू शकते. एवढंच मी आता आपण याला बरोबर म्हणू शकतो. जोपर्यंत DFDR आपल्याला सांगत नाही की काय झालं. बरोबर अनेक थेअरीज असतात की बर्ड Bird हिट हो. झालं का. पण जे ATC टॉवर्स ते सुद्धा कंटिन्युअसली वॉच करत असतं की बर्ड ऍक्टिव्हिटी काय आहे. म्हणजे तुम्ही पाडाल की सुरतला एक विमान पुण्याहून वापस गेलं होतं हो थोड्या दिवसांपूर्वी. करेक्ट त्यामुळे हे कामच आहे की बर्ड ऍक्टिव्हिटी झालं तर दे वॉर्न अर्लियर that there is a bird activity, so bird is considered as a danger to the air safety, and ऍब्सोल्युटली the pilot do take the caution in that fashion. त्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं असेल ते आता खूपच अकल्पित आहे असं म्हणेल मी. बरोबर. आणि अनेक कारण असू शकतात. त्याच्यातलं इंजिन सीज होणं बर्ड हे अगदी. पण DFDRचा डाटा आल्यावरच आपल्याला कळेल की का त्यांना पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब मेंटेन करता आला नाही. हा पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब मिळाला असता तर कदाचित लँडिंग गिअर्स वरती गेले असते. लँडिंग गिअर्स वरती गेल्याचा अर्थ ड्रॅग कमी झाला असता. ड्रॅग कमी झाला असता तर ही कुठे हॅड मोर पॉझिटिव्ह थिंग. आता लँडिंग गिअर्स डाऊन असल्यामुळे ड्रॅग खूप होता त्यामुळे ते सिंक व्हायला मदतच झाली यावेळेला. बरोबर. आता मुद्दा पुढचा हा येतो की जेव्हा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं तेव्हा इन्व्हेस्टिगेशन मध्ये व्हॉइस डेटा रेकॉर्डर कॉकपिट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स अतिशय महत्वाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय असं आता वृत्त आहे. तर नेमकं यामध्ये काय काय रेकॉर्ड होतं कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज का कॉन्व्हर्सेशन नेमकं काय. अच्छा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जे आहे हे बेसिकली व्हॉइस कम्युनिकेशन सगळ्या प्रकारचं रेकॉर्ड करतं. राईट. म्हणजे याच्यामध्ये पायलटचा संभाषण एकमेकांमधलं किंवा होणारं टॉवर सोबत ते सुद्धा संभाषण रेकॉर्ड होतं. शिवाय कॉकपिट मध्ये जे काही आवाज असतील बरोबर इन्क्लुडिंग इन्स्ट्रुमेंटचं कधी कधी वॉर्निंग आल्यावर आमच्या इथे एक पिंग टिंग असं जे काय होत असेल करेक्ट त्या सगळ्या प्रकारचं व्हॉइस हे रेकॉर्ड केलं जाऊ शकतं त्याच्यात. त्यामुळे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये हे कम्युनिकेशन जे व्हॉइस मध्ये होतं ते सर्व प्रकारे होतं. आणि DFDR जो आहे हा कंटिन्युअसली अनेक प्रकारचे पॅरामीटर्स हा नोट डाऊन करतो. अनेक प्रकारचे ट्रान्सड्युसर्स प्रोब्स ह्या थ्रूआउट विमानात लागले आहेत. म्हणजे अल्टिट्यूड काय आहे एअर स्पीड काय आहे ऍक्सलरेशन काय आहे हे सगळं कंटिन्युअसली मॉनिटर होतं. इंजिनचे पॅरामीटर्स काय हे सगळं तिथे होतं. त्यामुळे DFDR मध्ये जवळपास 100 काय त्याच्यापेक्षा जास्त पॅरामीटर्स आहे कंटिन्युअसली रेकॉर्डिंग. आणि जेव्हा DFDR अनालिसिस होतं तेव्हा ते सगळ्या अनालिसिस करताना सगळेजण बघतात की को रिलेशन काय आहे. म्हणजे मी नुसताच अल्टिट्यूड नाही बघ अल्टिट्यूड मध्ये एअर स्पीड काय होती मग रेट ऑफ क्लाइंब काय होता हे सगळ्या गोष्टींचं मग कोरिलेशन करूनच कुठल्या प्रकारचं आपल्याला त्याच्यातून तथ्य मिळू शकतात. ड्रीम लायनर हे जे विमान आहे ते 2008 मध्ये खरं तर पहिलं त्याचं फ्लाइंग होणार होतं परंतु ते 2011 मध्ये झालं. ही जी सिरीज आहे बोईंगची ती आणि कारण याला एका अर्थाने एक ग्लोबल सगळी इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये होती कारण बऱ्याच देशांमधल्या कंपन्या आहेत. बोईंग ही जी कंपनी आहे ती जवळपास 150 देशांना विमानं पुरवणारी अशी कंपनी आहे. ही माहिती आमच्या दर्शकांसाठी होती. तर आता आपण येऊया परत की यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन जेव्हा करतील तेव्हा या दोन्ही मधून शिवाय तिसरा कुठला त्यांना गोष्टी असतील की ज्याचा डेटा पण त्यांना उपलब्ध असणे आणि त्यातून आत काय झालं हे कदाचित एक प्रवासी जो वाचलेला आहे तो आतली जी काय ती मिनिटाभरातली घटना असेल ती तो निश्चितच सांगेल. तो म्हणजे तो का त्याच्या दृष्टीतून जो आखो देखा तेवढं सांगू शकेल. त्याला त्यातलं काही कळणार नाही. बरोबर. आणि ज्या कोणी एखाद्याने व्हिडिओ आतमध्ये घेतले असतील ते सुद्धा फॉर ए फन होते. खरं त्याच्यातून त्या व्हिडिओतून एवढंच कळेल की कोण होतं काय ऑफ सेकंडला बरोबर आउटसाइड परिस्थिती काय झाली त्या व्हिडिओतून. त्याच्या पलीकडे मला असं त्या व्हिडिओचा
उपयोग होईल इन्व्हेस्टिगेशनसाठी, आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये अनेक एजन्सी इन्व्हॉल्ड असतात. बरोबर. म्हणजे आता रेग्युलेटरी एजन्सी इन्व्हॉल्ड होईल, हम्म. बोईंग स्वतःची मॅन्युफॅक्चर टीम पटेल, होय. इंजिन मॅन्युफॅक्चर स्वतःची टीम असोसिएट होय. करेल, पोलीस त्यांच्या एन्क्वायरी वेगळ्या प्रकारे करतील. हम्म. म्हणजे अनेक जण आपापल्या दृष्टीतून याचा हम्म. अभ्यास करतील आणि त्यांचे एक पुढे मग कन्सॉलिडेट सगळं होईल. बरोबर. कारण शेवटी अँगल्स हे अनेक आहेत त्याला. हम्म. आता या कुठल्या एका अँगलवर कोणी फोकस करू शकत नाही, पण बरोबर. डीजीसी ऍज अ रेग्युलेटर, ट्रान्सपोर्ट बोर्ड म्हणतात, करेक्ट. बोईंग स्वतः मॅन्युफॅक्चर किंवा बोईंगची आज ब्रँड इमेज पण हल्ली आहे. त्यांचं शेअर मार्केट कमी झालं आणि त्यांचं, त्यामुळे ब्रँड इमेज पण कमी झाली आहे. त्यामुळे ते सुद्धा तेवढीच काळजी घेतील की तथ्य समोर यावे म्हणून. कारण एक एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या नावाची पण एजन्सी असते, ती पण यामध्ये सगळी इन्व्हॉल्व्ह होईल. आता आपण एअर सेफ्टी पॅरामीटर्सच्या दृष्टीने, कारण भारताच्या बाजूनी जर आपण विचार केला, कारण अपघातांची संख्या बोईंग ह्युमन, तत्पूर्वी नितीनजी या पुढच्या प्रश्नाच्या आधी एक मला विचारायचं की कुठल्या मेजर कंपन्या आहेत ज्या जगभरात विमानं देतात, विमानं पुरवतात? आता कमर्शियल विमानं जे कमर्शियल एअरलाईन्स वापरतात होय बेसिकली, त्यामध्ये आपण म्हणू शकतो की बोईंग, एअरबस, बंबार्डियर, एम्ब्रायर आणि ATR हे प्रामुख्याने वापरल्या जातात कमर्शियल यासाठी. बंबार्डियरचे विमान आहेत, पुन्हा ते 900 CRJ वगैरे ज्याला म्हणतो आपण, एक 5 ते 6 कंपन्या ज्या रेग्युलरली कमर्शियल सपोर्ट करतात, असं आहे. मग आता पुढचं असं की भारताच्या दृष्टीने जर आपण विचार करायला झाला तर बरेच अपघात झालेले आपल्याला यापूर्वीचे पण आहेत. मला छत्रपती संभाजीनगरचा, म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद असताना तेव्हा एक ऍक्सिडेंट झालेला होता, त्यामध्ये एक 70च्या वर प्रवासी गेलेले होते, हे पाहिलं. भारतामध्ये बरेच जी अपघातांची हे आहे गेल्या काही वर्षातली, ते 10 ठळक अपघात सुद्धा डोळ्यासमोर येतात. मग आपली एकंदरच हवाई वाहतूक गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये अतिशय वेगाने वाढतीये, प्रवाशांची संख्या वाढतीये. म्हणजे प्रगतीचं द्योतक म्हणून बघायचं झालं तर याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पावलं म्हणजे बघितलं जाणं हे स्वाभाविक आहे. येत्या काही वर्षामध्ये 200 विमानतळं आपल्याकडे असतील, जी इतक्या वर्षांमध्ये केवळ खूप 70-72 एवढी संख्या होती. मग हे असताना अर्थातच अनेक पॅरामीटर्सवर विचार होणं गरजेचं आहे. त्यामध्ये एअर सेफ्टी या दृष्टीने काय एखादी पॉलिसी सरकारने तयार केली होती का? काय विचार होत होता देशामध्ये, ते मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मला असं वाटतं डाटा वाईज आपण जर का बघितलं तर नंबर ऑफ अवर्स लॉग्ड in aviation sector today, right? If I see the International Civil Aviation Organization, which has a parent body for collecting data and trying to establish the facts and figures with them. So 2020 ते 24 च्या दरम्यान जर का आपण बोललो, 2023 was the safest year, I'll say. हो, असं म्हणलं जातं. आता त्याच्यामध्ये जर का आपण विचार केला तर तेव्हा एअर ऍक्सिडेंट जवळपास 66 ऑल ओव्हर वर्ल्ड झाले, पण त्याच्या फॅटॅलिटीज इन्व्हॉल्व ज्या होत्या त्या फक्त 72 होत्या. म्हणजे 4 बिलियन प्रवासी त्यांनी केले आणि इतके प्रकारचे फ्लाइंग अवर्स लॉग झाले, पण फॅटॅलिटीज पाहिल्या तर अगदीच 72 होत्या, ऍक्सिडेंट 66 होते. तर कधी कधी असं होतं की नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स कुड बी मोर, but fatalities could be still less. Right. Sometimes it so happens that one accident destabilizes the denominator totally then. असं होऊ शकतं. तो आत्ताचा कालचा जसा होता तो डिनॉमिनेटर एकदम हलवून टाकेल सगळ्याला फॅटॅलिटीजच्या बाबतीतला. तर मला असं वाटतं की भारताने किंवा DGCA रेग्युलेटर, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी आपला रोडमॅप तयार केलेला आहे की 2000, आणि सगळ्यांना हे माहित आहे की भारतातली विमानांची संख्या ही दिवसेंदिवस वाढणार आहे. बरोबर. आणि सगळ्यांचं लक्ष भारताकडे आहे. आणि कुठल्याही मॅन्युफॅक्चररला असं वाटणार नाही की माझ्या विमानाची बदनामी व्हावी, त्यामुळे तेही तेवढीच काळजी घेत आहेत. एअरक्राफ्ट मॉडर्नायझेशन मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट म्हणा, बॉडीज म्हणा, सगळ्या प्रकारचे पॉलिसी मेकिंग आणि त्यासोबत असलेला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं काम हे निश्चितपणे केलं जात आहे. आणि 2024 ते 2028 पर्यंत जर का आपण नॅशनल एव्हिएशन सेफ्टी प्लॅन जर का बघितला तर तुम्हाला की गव्हर्नमेंट याच्यात एक आपलं टार्गेट ठेवलेलं आहे की कुठले मेजर आपण हे बघायचे आहे त्याच्यात. तर हे जर का आपण बघितले तर मग असं वाटतं की गव्हर्नमेंट इज ऑन द ट्रॅक टू ऍड्रेस द कन्सर्न ऑफ द इन्क्रीज इन एअर ट्रॅफिक. असं नाही की गव्हर्नमेंट किंवा कुठलेही पॉलिसी मेकर हा
त्याच्याकडे तसा बघत नाही. मला असं वाटतं की बघतायत. अनफॉर्च्युनेट होता कालचा इन्सिडन्स, बरोबर. त्यामुळे एकदम असं म्हटलं जाऊ शकतं. पण मला असं वाटतं की मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल आणि त्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष आहे ग्रोईंग असल्यामुळे. आता कंपॅरिझन जर का मला तुम्हाला द्यायची झाली तर मी एक डाटा फक्त पिकअप करतो म्हणून. आता जर का आपण अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेचा विचार 2025 मध्ये फक्त आता म्हणजे जानेवारी पासून तर आता जून पर्यंत तर टोटल ऍक्सिडेंट 473 आहेत. बर, अमेरिकेत. आणि त्याच्यातल्या फॅटॅलिटीज ऍक्सिडेंट ज्या 95 आहेत. ओके. म्हणजे ऍक्सिडेंटची संख्या खूप मोठी आहे, परंतु मृत्यूंची संख्या. पण मग यामध्ये जेव्हा आपण ऍक्सिडेंट म्हणतो तेव्हा त्यामध्ये एअर क्रॅशची संख्या कमी असेल, कदाचित इमर्जन्सी लँडिंग वगैरे हे पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे का? नाही. ऍक्सिडेंट हॅज अ डेफिनेशन. ऍक्सिडेंट म्हणजे जेव्हा मेजर डॅमेज एअरक्राफ्टला होतो किंवा कुठल्या माणसाला होतो. राईट. फॅटॅलिटीज आणि सिरियस इंजुरीज, देर आर टू डिफरंट. पीपल कॅन बी सिरियसली इंजर्ड. बट आता जर का अमेरिकेतला एक आपण मॉन्ट्रियलचा जो एक अपघात झाला होता ज्याच्यामध्ये ते CRJ 900 बर्फावर लँड होताना अपसाइड डाऊन झालं होतं. एअरक्राफ्ट वॉज रिटर्न ऑफ बट ऑल पॅसेंजर्स आर सेफ. राईट. करेक्ट. फॅटॅलिटीज काहीच नाही झाल्या. बरोबर. शिवाय आता तुम्ही जो जानेवारीत ऍक्सिडेंट झाला अमेरिकेत, हेलिकॉप्टर आणि एअरलाईन, अमेरिकन एअरलाईन्स, सगळ्यांनाच हे करावं लागतं. आता 2 चॅलेंजेस आपल्याला महत्वाचे दिसतात आपल्या एअरपोर्टच्या दृष्टीतून. इन्क्रीज इन एअर ट्रॅफिक फॉर कमर्शियल एअरलाईन एज वेल एज फॉर द जनरल एव्हिएशन. बोथ इज इन्क्रीजिंग ऍट अ गुड रेट, आय विल से. करेक्ट. त्याच्यामुळे एअरलाईन्सकडे जसं ट्रेनिंगचं सगळंच हे केलं जातं, चेक्स आणि हे, तसं जनरल एव्हिएशन ऑपरेटर, वेदर इज हेलिकॉप्टर or small aircraft operator, if he had a mid-air proximity, absolutely, then the consequences can be still different. त्यामुळे सगळ्यांना सेफ्टी ॲज ए गोल प्रत्येकाने, आणि सेफ्टी कॅनॉट बी ओनली ऑन पेपर. सेफ्टी हॅज टू इम्बाइब इन कल्चर. कल्चर नीड्स टू चेंज. आपल्या इथलं मेजर कन्सर्न तोच आहे की प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे while I was working in corporatism for a long time, we have kept one goal, simple theme was with us: do not turn passenger urgency into emergency. बरोबर. कारण पॅसेंजरची अर्जन्सी ही माझी इमर्जन्सी नको. बरोबर. आणि इट हॅपन्स सेव्हरल टाइम्स when we find the political bigwigs or sometimes you hear those news. Correct. So his urgency shouldn't turn into our emergency. My emergency means I am the commander. Right. So माझी emergency नको ते. So this has to be, and there has to be people who are having a right to say no. So in today's social media, people say that he was a brave pilot, saved everybody, brought the lungs or a heart. Correct. Everything. That's all okay. But when it time comes, he has to guts to say no. Absolutely. Right. So, पण आता आपण जी एव्हिएशन पॉलिसी बद्दल बोलतो आहोत, ह्याची सुरुवात केव्हा झाली, यामध्ये कोण कोण लोक आहेत आणि ह्या पॉलिसीचा रोडमॅप नेमका काय आहे? ओके. आता जर का आपण भारताच्या दृष्टीने नॅशनल एव्हिएशन सेफ्टी प्लॅन म्हणून 2024 ते 2028 हा अनाउन्स झालाय. इट्स अवेलेबल ऑन DGCA साइट और अवेलेबल ऑन युअर नेटवर्क ऑल्सो. बरोबर. सो यू कॅन गो थ्रू इट. सो ॲज ए गव्हर्नमेंट, ॲज अ रेग्युलेटर, दे हॅव ऑलरेडी केप्ट सर्टन गोल्स विथ देम. So what are the goals? Basically the people, when they see that increase in activity होते आहे, त्यामुळे विमानांची जवळ येण्याची शक्यता पण वाढते. आज विमानांमध्ये नाही म्हटलं तरी ट्रॅफिक अवॉर्डन्स कोलिजन सिस्टम्स आहेत, पण ह्या एअरलाइन्स मध्ये नक्कीच आहेत. छोट्या विमानांमध्ये सगळ्यांनाच प्रॅक्टिकल आहे तर नसू शकतं, पण बऱ्यापैकी ह्या सिस्टम्स आजकाल सगळ्या विमानांमध्ये आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटचा जो प्लॅन आहे, तर गोलमध्ये आपण जर का बघितलं तर ह्या गोलमध्ये 8 गोल जे निश्चित केले आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा आहे की मिड एअर कोलिजन किंवा कंट्रोल्ड फ्लाईट इन टू टेरेन. म्हणजे जसं आपण हिमाचल असेल जिथे टेरेन इज नॉट फेवरेबल, सो इन दॅट केस व्हॉट कुड यू थिंक, रनवे एक्सकर्शन, म्हणजे रनवेवरून विमान हे होणं, किंवा तर ह्या प्रकारच्या, आणि इन्क्रीज इन बर्ड ऍक्टिव्हिटी. अनफॉर्च्युनेटली व्हाईल वी ग्रो, वी ऑल्सो कम इन टू द एअर स्पेस ऑफ बर्ड्स ऑल्सो.
खरंय, अगदी बरोबर. And when the surrounding environment is not clean, हम्म, it attracts the birds. बरोबर. And the bird is a menace now हम्म, today. हम्म, So these are certain goals, and there has to be sensitization to the public हम्म, that what I throw near to the airport. हम्म, Do I throw the garbage near to the airport? हम्म, Everybody involved around also has a social responsibility for that matter. बरोबर. If that sensitization happens right from the school level to the college level to the aviators, हम्म, I think the things can be achieved असं म्हणता येईल. हम्म, आणि हा, मेंटेनन्स हा एक आस्पेक्ट असतो. बरोबर. तर मेंटेनन्स साठी सुद्धा कमीत कमी चुका होतील, कमीत कमी त्याचं आणि त्याचं प्रॉपर ट्रेनिंग होईल, या दृष्टीने सुद्धा खूपशे ट्रेनिंग स्कूल्स, स्किल लेवल डेव्हलपमेंट आहे. स्किल लेवल डेव्हलपमेंट जरी होतं तरी शेवटी एक्सपिरियन्स हा शेवटी येतोच. अनुभव येतो. हा, आणि कालच्या ह्याच्याबद्दल आपण म्हटलं तर हो. दोघंही पायलट तसे मिळून त्यांचा हो. एकत्रित अनुभव दांडगा होता. हो, म्हणजे फ्लाइंग आवर्स नक्कीच. अतिशय दांडगा होता. म्हणजे अत्यंत तिथे दांडगा कुठे होता. काहीतरी हे होतं असं नाही. हो, नाही, अजिबात नाही. आणि इफ आय नॉट मिस्टेकन ही वॉज ऑल्सो चेक पायलट. करेक्ट. हा, त्यामुळे चेक पायलट असताना त्यांनी इतरांना जेव्हा चेक केलं असतं तेव्हा ही नोज इट. राईट, असं राईट. आता या गोष्टी अनेक प्रकारच्या अँगल्स असतात. आणि ऍक्सिडेंट मध्ये म्हणाल तर एक म्हणजे कसं असतं की पर्स्पेक्टिव्ह बघायला झाला तर जगामध्ये आज मेंटल हेल्थ हा सुद्धा एक इश्यू आलाय. होय, फॅटिक रिपोर्टिंग हा पण एक इश्यू आलाय. होय. आणि आपण हे बघतो की भारतात सुद्धा काही रिपोर्ट झाले फॅटिक रिपोर्ट, आणि तरी त्याच्यात रेस पण केल्या गेल्या काही वेळेला. तर 2024 मार्च 2015 जर्मन विंग्स नावाचं एक विमान होतं, आणि को पायलट वॉज अंडर डिप्रेशन. ओके, बर. ही कमिटेड सुसाइड विथ एअरक्राफ्ट. आता कोणाच्या हातात आहे? बरोबर. पायलट लेफ्ट द सीट फॉर वॉशरूम. ही वॉज अलोन. ही स्लॅम्ड द डोअर, क्लोज द डोअर अँड डिसेंडेड फास्ट. आता हा 2015चा इन्सिडन्स लक्षात सुद्धा खूप जणांच्या असेल की नाही मला शंका आहे. आणि मीडियामध्ये पण नंतर चर्चा होत नाही. पहिले 8 दिवस सगळं असतं, त्याच्यानंतर हळूहळू सगळं नॉर्मलाइज होतं. हो, रेग्युलेटरी अथॉरिटीज का ते त्यांचं काम करत राहतात. बरोबर. रिलिजियसली करतील असं म्हणतो मी. आणि त्याचे फाइंडिंग्स जिथे जायचे तिथे जातातही. हो, जनरल पब्लिकना असेल, पण जनरल पब्लिकला एक अवेअरनेस माहित पाहिजे की आपण आपल्या मुलांना वाढवताना मेंटल टफनेस असेल म्हणा, किंवा आजच्या जगाला चॅलेंजेस आहे, या चॅलेंजेस मधून कारण हे सगळे शेवटी यंग मुलंच पुढे जाणार आहेत. तर आज त्यांना त्या दृष्टीतून सुद्धा विचार करावा लागेल की हे सुद्धा त्यांना पुढे हँडल करायचे स्ट्रेस सिच्युएशन्स. मग ही जे आपण राष्ट्रीय धोरण जे निश्चित होत आहे, हे सगळं हवाई वाहतूक सुरक्षेबद्दलचं 2024 ते 28 असा तो जो एक रोड मॅप आहे, तर हे धोरण नंतर कोणाला दिलं जाईल, त्याच्यावर अंमलबजावणी ते कुठल्या कुठल्या अँगल्सनी करताय? सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम और सेफ्टी मॅनेजमेंट ॲज सच इज अ नॅशनल इंटरेस्ट आहे. त्यामुळे स्टेट डिसाइड्स की व्हॉट शुड बी द टार्गेट फॉर मी. When the state decides the target, state is not the operator. Airlines are the operator. So when cumulatively everybody participates in that, the effect is the state policy or the state goals are achieved. Barabar. So the regular meetings, regularly it has been emphasized on all the airlines that these are our goals, and you adhere to all those goals to improve the overall safety, because they are the players. State India as a state has given a assurance that we will improve on our safety index. So they will percolate down the things to everybody, and everybody needs to have their own systems in such a way that it aligns with the national goal. बरोबर. So कंपनीचा गोल हा नॅशनल गोलचा अलाइन झाला पाहिजे, आणि कंपनीचा गोल हा इंडिव्हिज्युअल गोलला सुद्धा अलाइन झाला पाहिजे असं मी म्हणेल. बरोबर. तर त्यामुळे हा रोडमॅप जो आहे, हा रोडमॅप गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे. याच्यावर सगळ्यांचं डिस्कशन, डेलिबरेशन झाल्यावरच ते सगळ्या पुढे आले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती जास्त अवेअरनेस जर का वाढला, लोकांची जागृती झाली, कम्युनिटीमध्ये, एव्हिएशन कम्युनिटीमध्ये जागृती झाली, तर जास्त चांगलं होईल. नितीनजी, तुम्हाला काही महत्वाचं अजून सांगायचं आहे का या आपल्या संभाषणामध्ये, की जे तुम्हाला वाटतं की लोकांना कळायला हवं? मला असं वाटतं लोकांना मी एवढंच सांगेल की प्रॉम्प्ट रिस्पॉन्स किंवा आपल्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या देताना अशा बाबतीत थोडं काळजी घ्यावी. आणि मी ओव्हरऑल सगळ्यांना एवढंच सांगेल की जसं जसं आपण
ट्रान्सपोर्ट ॲज ए मीडियम होय, वाढत आहे, बघतोय होय. तशा काही गोष्टी ह्या आपल्याला इम्प्रूव्ह कशा करता येतील आणि सेल्फ डिसिप्लिन कसा आणता येईल. हम्म, कारण सेल्फ डिसिप्लिन फार महत्वाचं सगळ्यांच्याच बाबतीत. बरोबर. त्यामुळे जरी असं वाटतं की आपल्याला म्हणजे फॅटिक हा फक्त पायलटलाच असतो, अशा फॅटिक हा इंजिनियरलाही असतो, फॅटिक हा सगळ्यांना असतो होय. तो फॅटिक हँडलिंगचे जे टेक्निक्स आहेत हम्म, ते सुद्धा नवीन जनरेशनला अडॉप्ट करावं लागणार आहेत. बरोबर. हँडलिंग द फॅटिक असं म्हणा. तुम्ही या फॅटिकचा उल्लेख केलात. इथे ज्या 2-3 गोष्टी ज्या आलेल्या आहेत, तर या आहेत बोईंग मध्येच काम करणाऱ्या लोकांनी की जे हो. सिनियर लेवलला होते, ज्यांनी सेफ्टी कन्सर्न्स हो. जे आहेत ते रेज केले होते. एक सॅम सोलेपोर म्हणून आहे, जॉन बर्नेट आहेत हु डाईड ऑफकोर्स, आणि नंतर रिचर्ड कुलास म्हणून आहेत, कुआस. तर त्या तिघांनीही बोईंगच्या ड्रीम लायनर या पर्टिक्युलर विमानाबद्दल काही सेफ्टी कन्सर्न्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले होते, असं सांगितलं जातं. यातले जे जॉन बर्नेट आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने एक केस पण दाखल केलेली आहे की त्यांना जसं तुम्ही म्हणालात की त्या ते तिथून निघाल्यानंतर नोकरीमधनं त्यांना मानसिक ताण खूप आला आणि त्यानंतर ही डाईड. त्याच्यानंतर एक केस त्यांनी दाखल केलेली आहे. म्हणजे काय होतं की तुम्ही जे सुरुवात आपण जिथून केली की हु इज हेडिंग, आणि मग त्याचं प्राधान्य काय, फायनान्शियल गोल्स आहे का गिव्हिंग द बेस्ट सेफ प्रॉडक्ट टू द इंडस्ट्री, हे आहे. हा एक महत्वाचा मुद्दा तिथे अर्थातच येतो. काही व्हिडिओज असे सुद्धा समोर आलेले आहेत की ज्यामध्ये बोईंग या कंपनीच्या सीईओना विचारण्यात आलं होतं. त्यांनी पण एका जणांनी राजीनामा दिल्याची सुद्धा बातमी आहे. या सगळ्या आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडनं, वृत्तसंस्थांकडनं आलेल्या बातम्या आहेत. त्याच्याबद्दलची कमी माहिती सध्या आपल्याकडे आहे. मला असं वाटतं की जे न्यूज येते ती ही वॉज सॅक्ड और ही इज हायर्ड, ह्या दोन प्रकार येतात. ऍब्सोल्युटली होय. त्यामुळे सॅक्ट म्हटलं की काहीतरी बातमी, काहीतरी कारण, हायर म्हटलं की ही गोइंग टू इम्प्रूव्ह, करेक्ट, असा एक संदेश असतो. राईट. ह्याही बाबतीत असं होतं की जे काही विसल ब्लोअर्स होते ज्यांनी त्यांचे कन्सर्न्स रेज केले आणि त्यांना असं वाटलं की तेवढं ॲडिक्वेट अटेन्शन दिला जात नाहीये, आणि त्यांच्याही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी की हे अटेन्शन, म्हणजे तिथली जी रेग्युलेटरी अथॉरिटी FAA, त्यांनी त्यांचा कॉग्निझन्स नक्कीच घेतला असावा. आणि कारण FAA ची चौकशी सुद्धा झाली त्यानंतर. तर FAA रेग्युलेटरी सुद्धा सिनेट चौकशी करू शकतं की तुम्ही रेग्युलेटर म्हणून काय करत होते, हे जर का होतं. मला वाटतं की इम्प्रुव्हमेंट झाले आहेत, तिथे इम्प्रुव्हमेंट झाले आहेत, कन्सर्न्स नक्की. आणि हा बोईंगशी रिलेटेड जरी असला तरी एव्हिएशन कम्युनिटीने सगळ्यांनीच त्याच्यातून धडा घ्यायचा आहे असं मी म्हणेल. बरोबर. त्यामुळे पर्टिक्युलरली त्या केस ती खूप मोठी आहे, एवढ्या याच्यात डिस्कस करणं सुद्धा अगदी अवघड नाही होणार. नितीनजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि थँक्यू व्हेरी त्या मच विषयावर बोललात ते. तर नितीनजी देशपांडे आपल्याशी चर्चा करत होते या अपघाताच्या निमित्ताने ज्या तांत्रिक बाबी आहेत आणि एकंदरच हवाई वाहतूक आणि त्याशी निगडीत असलेल्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, सुरक्षेशी खास करून निगडीत असलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करत होतो. या अपघातामध्ये नेमकी कोणाची चूक झाली, नेमकं काय झालं, हे आपल्याला तपास जसा पुढे जाईल त्यातून स्पष्ट होणार आहे. तथापि आता जर म्हणायचं झालं तर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना. आणि ड्रीम लायनर या विमानांचे अपघात झाले आहेत का, तर हो, इमर्जन्सी लँडिंग किंवा अन्य अपघात झालेले आहेत, परंतु ज्याला मृत्यू किंवा जीवघेणा अपघात असं म्हणतात, फॅटल ऍक्सिडेंट असं म्हणतात, तसा अद्याप झालेला नव्हता, तो कालचा झालेला आहे. आणि जसं नितीनजींनी मध्ये सांगितलं की त्यांनी सगळं एकंदर डायनॅमिक सगळे बदललेले आहेतच अर्थातच. त्यामुळे आपण या अपघातामध्ये मृत पावलेल्या सगळ्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करूया. आणि सगळे जे विमान प्रवासी आहेत यापुढे त्यांनी सुरक्षित त्यांचा विमान प्रवास घडो अशी इच्छा व्यक्त करून आम्ही आज आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.